विषय राज्यशास्त्र. प्रकरण नंबर 1. भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्ये. 200 शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे तत्त्वज्ञान विशद करा. उत्तर. प्रास्ताविक. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला उत्तरपत्रिका किंवा सरनामा देण्यात आला आहे. भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप कोणते असावे व भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट कोणती असावीत हे सरनाम्यातून अभिव्यक्त झाले आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेची रूपरेषा अधोरेखित करण्याच्या दृष्टीने राज्यघटनेचा सरनामा महत्त्वाचा मानला जातो. भारतीय राज्यघटनेची निर्मिती ही भारतीय लोकांच्या इच्छेचीच अभिव्यक्ती आहे हेही सरनाम्यातून स्पष्ट होते. सरनाम्याचे तत्त्वज्ञान. भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली तेव्हा सरनाम्यात समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे हे शब्द सरनाम्यात समाविष्ट करण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे तत्त्वज्ञान पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेता येईल. राज्यघटनेचा सरनामा. भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला उत्तरपत्रिका किंवा सरनामा देण्यात आला आहे. भारतीय राज्यव्यवस्थेचे स्वरूप कोणते असावे व भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट कोणते असावेत हे या सरनाम्यातून अभिव्यक्त झालेले आहे. घटनेचा सरनामा. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय, सामाजिक, आर्थिक, राजनीतिक स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे समान दर्जाची व संधी याबाबत बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखणारी यांचे शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी विचारपूर्वक ठरवित आहोत आणि घटना मान्य करीत आहोत व त्यासंबंधी कायदा करून तिचा आम्ही स्वीकार करीत आहोत. भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली तेव्हा सरनाम्यात समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द नव्हते. 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे हे राष्ट्र सरनाम्यात समाविष्ट करण्यात आले. भारतीय राज्यघटनेचे सरनाम्याचे तत्त्वज्ञान पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेता येईल. 1. घटनेचे उगमस्थान. भारतीय राज्यघटना ही कोणत्याही बाह्य सत्तेची देणगी नसून भारतीय जनता हीच राज्यघटनेचे उगमस्थान आहे हे सरनाम्यातून व्यक्त होते. आम्ही भारतीय लोक ही घटना आपल्यासाठी तयार, मान्य आणि स्वीकृत करत आहोत या वाक्यातून असे स्पष्ट होते की संपूर्ण भारतीय जनता हीच राज्यघटनेच्या निर्मितीचे उगमस्थान आहे. ही राज्यघटना पूर्ण जनतेने निर्माण केलेली असून ती कोणीही जनतेवर लादलेली नाही. त्यामुळे राज्यघटनेचे संपूर्ण श्रेय भारतीय जनतेला आहे असे सरनामा अधोरेखित करतो. भारतीय जनतेची सत्ता सर्वश्रेष्ठ राहील व देशाचे राजकीय भवितव्य ठरवण्याचा अधिकार जनतेला राहील हेही सरनाम्यातून स्पष्ट होते. म्हणजेच घटनेचे पालन करण्याचे व तिचा आदर करण्याचे नैतिक व कायदेशीर बंधन जनतेवर आहे कारण जनता हाच राज्यघटनेचा उगम स्रोत आहे. राज्यव्यवस्थेचे स्वरूप. भारतीय राज्यव्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे हे सरनाम्यातून अभिव्यक्त होते. सरनाम्यातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे शब्द भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करतात. 1. सार्वभौम. स्वातंत्र्यपूर्व काळात भारत ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली होता. त्यामुळे भारत हे सार्वभौम राष्ट्र नव्हते. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली व भारत हे सार्वभौम राष्ट्र बनले. भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे याचा अर्थ असा की भारत हे एक स्वतंत्र राष्ट्र असून भारतातील जनता देशाच्या अंतर्गत बाबतीत सर्वश्रेष्ठ, सर्वोच्च आहे. त्याचप्रमाणे भारतावर कोणत्याही बाह्य शक्तीचे नियंत्रण असणार नाही. भारत स्वतंत्रपणे आपल्या अंतर्गत व बाह्य कारभाराविषयीचे निर्णय घेण्याबाबत स्वायत्त आहे. त्यावर कोणत्याही बाह्य सत्तेचे प्रभाव पडणार नाही. 2. समाजवादी.
समाजवादी हा शब्द 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. भारतातील जनतेच्या राहणीमानात सुधारणा होण्यासाठी आर्थिक समता व सामाजिक न्याय प्रस्थापित होणे आवश्यक आहे. हे विचारात घेऊन सरनाम्यात समाजवादी हा शब्द अंतर्भूत करण्यात आला आहे. त्यामुळे भारत हे समाजवादी आहे. भारताचे नियोजन प्रक्रिया, पंचवार्षिक योजनांचा कार्यक्रम अंमलात आणून आपले समाजवादी स्वरूप अभिव्यक्त केले आहेत. 3. धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष हा शब्द देखील 42व्या घटना दुरुस्तीचे राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र घटनाकारांनी मूलभूत हक्कांच्या प्रकरणात कलम 25 ते 28 अन्वये भारताचे धर्मनिरपेक्ष स्वरूप पूर्वी स्पष्ट केले होते. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे याचा अर्थ असा की भारताचा कोणता अधिकृत धर्म असणार नाही, तर सर्व धर्मांना भारतात समानतेची वागणूक दिली जाईल. विविध धर्माच्या व्यक्तींना व धार्मिक संस्थांना त्यांच्या धर्माचा प्रचार, आचार करण्याचे स्वातंत्र्य असेल. तसेच धर्माच्या नावाखाली कोणतीही सक्ती केली जाणार नाही, कोणताही भेदभाव केला जाणार नाही. 4. लोकशाही. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात लोकशाही किंवा प्रजासत्ताक हा स्पष्ट शब्द अंतर्भूत करण्यात आला आहे. त्यानुसार भारत हे लोकशाही राज्य असेल. भारताने प्रातिनिधिक लोकशाहीचा पुरस्कार केला आहे. प्रौढ मताधिकाराद्वारे जनता आपले प्रतिनिधी स्वतंत्र निवडते. जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत शासन चालते. घटनाकारांना केवळ राजकीय लोकशाही अभिप्रेत नव्हती, तर राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट घटनाकारांनी गृहीत धरले होते. 5. गणराज्य. भारत हे ज्याप्रमाणे लोकशाही राष्ट्र आहे, त्याचप्रमाणे ते गणराज्य देखील आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यात गणराज्य हा शब्द अंतर्भूत आहेत. भारत हे गणराज्य असेल याचा अर्थ असा की येथील कोणतेही पद वंशपरंपरेने भरले जाणार नाही, तर प्रत्येक पदावर व्यक्तीची नेमणूक गुणवत्तेच्या आधारावर होईल. तसेच राजकीय प्रमुख देखील वंशपरंपरागत नसतील, तर त्यांची निवड जनतेद्वारे अप्रत्यक्षपणे होईल. म्हणजेच भारत वंशपरंपरेच्या आधारावर राजकीय व प्रशासकीय पदावर निवड केली जात नाही. त्यामुळे भारत हे गणराज्य आहे. राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातून भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट कोणते असतील हे स्पष्ट होते, कारण सरनाम्यात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहे. याद्वारे भारतीय राजकीय व्यवस्थेचे उद्दिष्ट स्पष्ट होतात. 1. न्याय. न्यायाची प्रस्थापना करणे हे भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट असेल असे सरनाम्यातून स्पष्ट होते. न्याय म्हणजे समाजातील सर्व व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणणे. त्यामुळे व्यक्तिविकासाप्रमाणेच समाज विकासाकडे देखील राज्यव्यवस्था लक्ष पुरवते. न्याय या शब्दाचा संदर्भ व्यापक अर्थाने घटनाकारांनी स्पष्ट केला आहे, कारण यात राजकीय, सामाजिक व आर्थिक अशा सर्व क्षेत्रात न्याय प्रस्थापित करण्याची हमी भारतीय नागरिकांना देण्यात आली आहे. 2. स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याद्वारे नागरिकांना विचार, उच्चार, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याबाबतचे स्वातंत्र्य मिळवून देण्याची हमी देण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागात कलम 12व्या ते 35 अन्वये मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आली असून त्याद्वारे व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आहे. व्यक्ती आपल्या मूलभूत हक्कांचा उपयोग घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करू शकतात. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यास त्या न्यायालयात दाद मागू शकतात. मात्र हे स्वातंत्र्य अमर्यादित स्वरूपाचे नाही, तर त्यावर काही रास्त बंधने देखील घालण्यात आली आहेत. 3. समता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात समतेचे तत्त्व अंतर्भूत करण्यात आलेले आहे. भारतातील सर्व नागरिकांना दर्जा व संधीची समानता बहाल करण्यात आली आहे. राज्यघटनेचे कलम 14 ते 18 अंतर्गत दिलेला समतेचा अधिकार या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कोणताही भेदभाव न करता
भारतीय नागरिकांना सर्व क्षेत्रात समानतेची वागणूक दिली जाईल याची शाश्वती सरनाम्यातून मिळते. राज्यघटनेच्या कलम 14 ते 18 अंतर्गत दिलेला समतेचा अधिकार या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कोणताही भेदभाव न करता भारतीय नागरिकांना सर्व क्षेत्रात समानतेची वागणूक दिली जाईल याची शाश्वती सरनाम्यातून मिळते. अपवादात्मक परिस्थितीत मागासलेल्या घटकांसाठी विशेष सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. समतेचे तत्त्व आणि परिणामकारकपणे राबवण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. 4. बंधुता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात राष्ट्रीय ऐक्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बंधुता या तत्त्वाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. भारतात विविध धर्माचे, पंथाचे, जातीचे, भाषांचे लोक राहत असल्यामुळे राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता टिकवण्यासाठी घटनाकारांना बंधुता हे तत्त्व अधिक महत्त्वाचे वाटते. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे सरनाम्यात राष्ट्रीय ऐक्य या शब्दाऐवजी राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता हा शब्द समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे बंधुभावाची प्रस्थापना करून राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता वाढीस लावणे हे भारतीय राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट आहे. समारोप. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा संपूर्ण राज्यघटनेचा आशय स्पष्ट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. भारतीय घटनेची रूपरेषा जाणून घेण्यासाठी सरनामा उपयुक्त ठरतो. किंबहुना सरनाम्यातून भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान प्रतिबिंबित झाले आहे.